महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध असताना माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना हाताला काम मिळत नाही, त्यांना पैसे मिळत नाहीत. शेतीची बोंब झाल्यामुळे कोणी शेतीकडे तयार होत नाही. तो म्हणतो मला शहरामध्ये जायचंय. शहरामध्ये जायचं असेल तर नोकरी पाहिजे आणि नोकऱ्या बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी गटवून ठेवल्या. आणि त्याशी माझ्या मुंबईमध्ये इथे आपल्याकडे हजारो मुलं आली होती. कशासाठी आली होती? पोलीस प्रशिक्षणासाठी, पोलीस भरतीसाठी आली होती. मराठवाड्यामधून आलेली हजारो मुलं आली होती, तरुण सगळे 21 वर्षाचे 19 वर्षाचे. आणि तिथे काही नाही, सरकारने कुठचीच सोय केली नव्हती, ना पाण्याची ना खाण्याची ना कसली. घरून आपले पैसे घेऊन आले होते. पण इथून ग्रामीण भागामधनं मुंबईमध्ये बोलवून घ्यायची. बिचारे ते सगळे आले आणि आले काय झालं? पोटात अन्न नाही, पाणी नाही. त्याला त्या डांबरी रस्त्यावरती दुपारी 5 किलोमीटर थांबायला लावलं. त्यातली 4 मुलं हार्ट अटॅकने मेली. महाराष्ट्रातली माझी मुलं, महाराष्ट्रातला माझा तरुण हार्ट अटॅकने मरतो का? मला नोकरी मिळावी म्हणून तो धावतो आणि धावता हार्ट अटॅकने मरणार माझ्या मराठवाड्यातली मुलं. आणि या सगळ्या शहरांमध्ये सिक्युरिटी एजन्सीच्या नावाखाली जी परप्रांतात लोक आणली जातात, त्यांना 20-20, 25-25 हजार रुपये पगार. या बाकीच्या राज्यातल्या काय तरुणांना पोचण्याचा ठेका घेतलाय का महाराष्ट्राने? आमच्या राज्यकर्त्यांना काही देणं घेणं नाही, आमच्या विरोधी पक्षाला देणं घेणं नाही. राज ठाकरे ज्या वेळेला याच्यावरती तुटून पडतो त्यावेळेला राज ठाकरेवरती 100 केसेस टाकल्या जातात. राज ठाकरेला जेलमध्ये टाकला जातो. मला त्याची पर्वा नाही. ते केसेस बिसेसला घाबरत नाही मी. जे महाराष्ट्राच्या विरोधात असेल, जे मराठी माणसाच्या विरोधात असेल, त्या ठिकाणी राज ठाकरे तुटून पडणारच, कशाची पर्वा करणार नाही. तुम्ही केसेस टाका नाही तर जेलमध्ये टाका, मला काय फरक पडत नाही त्या गोष्टींचा.